आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आले कुठं माझ्या आले काय करताय तुम्ही काय करताय कोण आले बघा शिवल्या मामा आला शिवल्या मामा काय आलं बघा मामाने हो खुळखुळा आता आपण हे वाजवायचं हो दादा खाली काय सुरू होतं खूप जोरजोराने आवाज येत होता आले कशा गोड असतात हो ग असंच काळजी सोडून आईला पण हसायला सांगा काहीच नाही झालेलं म्हणा सगळं नीट आहे हो का नाही सगळं नीट आहे ना आता फक्त मामा बाचीना गली घेऊन जाणारे हो कोण कोण येणार माझ्या बरोबर कोण कोण येणार घरी एवढ्या लवकर दादा काय झालं मला सांग ना सांगितलं ना काहीच नाही झालेलं बाळांच्या आईला कळतच नाही सांगितलेलं आहे का नाही कळतच नाही किती सांगा काय ना मामांना त्यांच्या गोड गोड भाच्यांपासून लांब नाही जायचं हो का नाही आणि भाचींना पण मामांबरोबर लवकर गली यायचे हो ना म्हणून आपण जायचं हं? चला 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 लवकर आवलायचं आता आपली बॅग भरली का नाही की आपण लगेच जायचं घरी तुम्हाला माहिती का तिकडे कोण कोण असणार आहे त्या गली मामा असणारे त्या गली मामी असणारे बाळांची आई असणारे आणि मावशी असणारे सगळीजण आपण मजा करायची हा चला लवकर जायचं हं? दादा ठीक आहे मी आवरायला घेते पण आपण एवढ्या गडबडीने का निघालोय मला भीती वाटते दादा ए कशाला घाबरती का तुझा दादा असताना कोणाला घाबरायची गरज नाही हे बघ आत्ताच्या आत्ता निघतोय आपण लवकरावर बरं ठीक आहे चालत काही हरकत नाही चला हा सही बाळंतपण झाल्यावर काही दिवस मुलगी माहेरच राहते ना हे काही दिवस नाही काय चाललोय आपण त्या तयारीनं बॅग भर बहिणी काय झालंय मला सांग तेजू तू आता कसलाही विचार करू नकोस शांत राहा आणि काळजी घे मी बाकीचं सगळं बघते आवरायला घेते दादा नक्की काय करणार आहे काय माहिती तुम्ही घाबरू नका दादा जे काही करेल ना ते चांगल्यासाठीच करेल अरा रा 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 जावई बापू आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढा चुकीचा निर्णय घ्याल अहो तुम्हाला कळत कसं नाही तुमच्या बहिणीसाठी नरक निवडताय तुम्ही नरक जे तुमच्या वाट्याला आलं तेच तुमच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येणार तुमची आई तुम्हाला सोडून गेली होती आणि आता या पोरींना बी लोक हेच म्हणणार यांच्या बापानं ह्यांना सोडलंय घरातनं बाहेर काढलंय या पोरींच्या नशिबात वनवास लिहिताय तुम्ही वनवास आणि आता तुम्ही लय रुबाबा तुमच्या बहिणीला इथून घेऊन जाताय पर किती बी रुबाब करा लोक हेच म्हणणार हिला नवऱ्यानं टाकलं आणि तुम्हाला गपगुमान सगळं ऐकून घ्यावं लागणार टाकलेल्या बाईला तोंड लपून जगायची पाळी येते कसं कळत नाही तुम्हाला डॅडी माझ्या बहिणीवर ही वेळ येणारच नाही कारण तिची काहीच चूक नाही त्यामुळे तिला तोंड लपवायची काहीच गरज नाही
तिला मी इथनं मानानं सन्मानानं घेऊन जाणार हा. आणि तुमची काय लायकी आहे ना हे अख्ख्या गावाला दाखवून देणार आणि एका भावानं बहिणीच्या पाठीशी कसं उभं राहायचं असतं हे पण दाखवून देणार तेजूचं लग्न लावून मी ज्या जोशात ज्या धुमधडाक्यात वाजत गाजत तिला या घरात पाठवलं होतं आज पण या घरातनं तिला नेताना तसंच वाजत गाजत त्याच धुमधडाक्यात त्याच जोशात बँड लावून मानानं घरी घेऊन जाणार आणि सगळ्यांना छाती टोकून सांगणार आहे की मी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्यांना या घरातनं कायमचं घरी घेऊन जाणार आणि यांच्या नशिबात वनवास नाही बरं का यांच्या नशिबात प्रेमाचं आनंदाचं आणि आपल्या माणसाचं सुखाचं दिवस आणणार आहे आणि या असल्या नरकातून आपल्या बहिणीची सुटका कशी करायची असती या अख्ख्या जगाला दाखवून देणार आहे हिंमत असेल ना तर अडवून दाखव देव तारी त्याला कोण मारी शेवटी तेजू आणि तेजूची बाळ समध्यातनं सुखरूप निसटली